आज राज्यभरात दहीहंडीचा उत्साह. राज्यातील गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज. पुण्यातील नामांकित पुनीत बालन ग्रुपच्या वतीने आयोजित संयुक्त दहीहंडी यंदा डीजे मुक्त. मुंबईतील ढोल ताशा पथकाच्या तालावर दहीहंडी फोडली जाणार. ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानची सेलिब्रिटी दहीहंडी फोडण्याचा मान. हास्य जत्रा फेम चेतना भट यांना. रवींद्र फाटक यांच्या वतीने विशेष सेलिब्रिटी हंडी महिला गोविंदांकडून फोडण्यात आली. मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाचा धुमाकूळ. मुंबई आणि रायगडला आज पावसाचा रेड अलर्ट जारी. तर मुंबई रायगडला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. गरज असेल तरच घराबाहेर पडा, बीएमसीने आवाहन केले. मध्य रेल्वेची लोकल वाहतूक 15 ते 20 मिनिटं विलंबाने. सायन स्थानकातील रेल्वे रुळालगत पाणी साचलंय. सायन आणि कुर्लाच्या मध्ये रेल्वे रुळ पाण्याखाली गेलाय, तर पावसाचा जोर वाढल्यास जास्त पाणी साचण्याची शक्यता आहे. विरारमध्ये मुसळधार पाऊस. नगरी वस्तीत पाणी साचलं. सोसायटीत देखील पाणी शिरल्यानं नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये दमदार पाऊस. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण. 2 गावांना जोडणारे रस्त्यांना नदीचं स्वरूप. जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून नागरिकांचा प्रवास. किश्तवाडमध्ये ढगफुटीने हाहाकार. ढगफुटीमुळे आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू, तर 100हून अधिक लोक बेपत्ता. 167 जणांना वाचवण्यात यश. वाशिमच्या रिसोड तालुक्यात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. अनेक ठिकाणी पुराचं पाणी साचलं. शेतात हे पाणी गेल्याने शेतीला देखील तलावाचं स्वरूप आलंय. वसईत पावसाची हजेरी. सकाळपासूनच ढगाळ वातावरण. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू. तर सिंधुदुर्गमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. वातावरणात गारवा निर्माण. मुसळधार पावसामुळे तेरणा धरण ओव्हरफ्लो. तेरणा धरणावर पर्यटकांची गर्दी. अरुंद पुलावर जीव धोक्यात घालून प्रवास. आदिवासी विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास. अलिबागच्या खुटलवाडीतील आदिवासी वस्तीतील प्रकार. पावसाळ्यात रस्त्यावरील वाहत्या पाण्यातून कसरत. पूल नाही, रस्ता नाही. ग्रामस्थ हैराण झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून शेतात पावसाचं पाणी साचलंय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अमरावतीच्या माधान गावात ढगफुटी सदृश्य पाऊस पडलाय. पुराचं पाणी नागरिकांच्या घरात शिरल्यामुळे गावकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर धाराशिवमध्ये मांजरा नदीला पूर आलाय. पुराच्या पाण्यात 65 वर्षीय शेतकरी वाहून गेला. एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसात आंबोलीत पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. पावसामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मुख्य धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी आहे. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे वाशिममधील जनजीवन विस्कळीत झालंय. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलंय. तर गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा. सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका. चंद्रपूर शहरात स्मार्ट मीटर लावणं तत्काळ बंद करा. आम आदमी पार्टीची पालकमंत्र्यांकडे मागणी. बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत आर्थिक गुन्हे शाखेची एंट्री. पतसंस्थेतील सभासदाच्या तक्रारीवरून संचालक मंडळाची प्राथमिक चौकशी सुरू. निवडणुकीसाठी पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्र. 18 ऑगस्टला निवडणूक होणार. डोंबिवलीतील 45 वर्ष जुनी इमारत खचली आहे. इमारतीला भेगा पडल्याचं लक्षात येताच रहिवासी सतर्क झाले. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. तर माय माऊलींनी मुंबईला येऊ नका, तर आपल्या सोबत आलेल्या लोकांना काही झाल्यास भाजपच्या आमदार खासदारांना रस्त्यावर फिरू देऊ नका. मनोज जरांगेंची महिलांना सूचना.
मनोज जरांगे पाटील आज हिंगोली दौऱ्यावर. मनोज जरांगे पाटलांचं हिंगोलीत रात्री जंगी स्वागत करण्यात आलं. जेसीबीच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करण्यात आली. आंदोलनासंदर्भात मराठा समाज बांधवांसोबत साधणार संवाद. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक. 35,71,25,000 कर्ज वितरण करण्याचा निर्णय. पैठणच्या माऊली जन्मभूमी आपेगाव इथे अंबादास दानवे यांनी माऊलींचं दर्शन घेतलं. यावेळी संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. वानखेडे स्टेडियम आणि गरवारे क्लब हाऊसच्या पुनर्बांधणीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली आहे. स्टेडियमची वास्तू नियमांचं उल्लंघन करून उभारल्याचा आरोप करत ही याचिका दाखल करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कणकवली तालुक्यामधील सावडव धबधब्याच्या नूतनीकरणाच्या कामाचं उद्घाटन खासदार नारायण राणे यांच्या हस्ते पार पडलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडा मार्गातील साटेली भेटशी ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. सुमन डिंगणेकर यांच्यासह अनेक नागरिकांनी पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात हा पक्ष प्रवेश केलाय. देशभक्तीच्या दिवशी नियमभंगाविरुद्ध वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम राबवली. 17 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 12 अल्पवयीन मुलांचा यात समावेश आहे. मोहिमेत एकूण 17 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गडचिरोलीच्या नगर परिषदेच्या 10 शाळा डिजिटल झाल्या. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते या सुविधांचं लोकार्पण करण्यात आलं. बालभारतीद्वारे मान्यप्राप्त सॉफ्टवेअर यासह इतर सुविधांचा यात समावेश आहे. तर हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 32 दिवसांपासून सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी उपोषण अखेर मागे घेतलंय. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्वतः भेट देत शासन दरबारी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. कोकणात श्रावणामध्ये विविध सण उत्सव साजरे केले जातात. कोकणात गोकुळाष्टमीचा उत्साह पाहायला मिळाला. गावागावात आरती, भजन आणि कीर्तन सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागणीसाठी खोणी ग्रामस्थांचं कल्याण तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषण. जोपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा दिली जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार. सरपंच हनुमान ठोंबरे यांचा इशारा. यवतमाळमध्ये पुलाची उंची वाढवण्यासाठी प्रहार कार्यकर्त्यांचं वाहत्या पाण्यात बसून आंदोलन. सातारी ते उंचवड्यात पुलाची उंची वाढवण्यासाठीचे हे आंदोलन आहे. पुलावरून पाणी जात असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटत असतो. अकोला जिल्ह्यात रानभाजी महोत्सवाचा शुभारंभ. रानभाजी महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते झाला. रानभाज्या उपलब्धतेसाठी विक्री केंद्रे निर्मितीसाठी सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं. तर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगारांचा हक्कासाठी मोर्चा. वालचंद नगरहून पायी सत्याग्रह मोर्चाची सुरुवात झाली. आपल्या हक्कासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हजारोंच्या संख्येनं कामगार मोर्चात सहभागी झाले. धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या बैठकीत गोंधळ पाहायला मिळाला. ओमराजे निंबाळकर आणि आनंद पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मंत्री सरनाईकांनी पवनचक्की ठेकेदार शेतकऱ्यांची ही बैठक बोलावली होती. चिंचवडच्या निगडीत ड्रेनेजमध्ये 3 कामगारांचा मृत्यू झालाय. केबल टाकण्यासाठी ड्रेनेज लाईनमध्ये उतरलेल्या 3 कामगारांचा मृत्यू. 3ही कामगार खासगी मोबाईल कंपनीचे कर्मचारी असल्याची माहिती. साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का जाणवलाय. 2.9 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे मात्र परिसरात भीतीचं वातावरण आहे. पैठणच्या हर्षी गावात एका ग्रामस्थाचं अनोखं आंदोलन. गावातील रस्ता खराब असल्यामुळे गावात केलं भीक मागो आंदोलन. ग्रामपंचायत मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आंदोलनकर्त्याचा आरोप. मोदी शहा फडणवीसांच्या षडयंत्रात निवडणूक यंत्रणा, सरकारी प्रशासन आणि न्यायालय सामील. सामनातून न्यायालयावर नाराजी व्यक्त. काँग्रेसचे युवा नेते विक्रम ठाकरे आज भाजपात प्रवेश करणार आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार. भाजप संसदीय मंडळाची उद्या बैठक आहे. बैठकीत एनडीएचा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवला जाणार आहे. एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यात उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंना जीवे मारण्याची धमकी आली आहे। लोंढेंना जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल आला। एका डिबेट शो नंतर ही धमकी आल्याची माहिती आहे। लोंढेंची नागपूरच्या नंदनवन पोलिसात संबंधिताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। हिंगोलीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणस्थळी आमदार संतोष बांगर दाखल झाले। आमदार संतोष बांगर यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिलाय। अजब सल्ला देणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। तर सोलापुरात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। मतदान चोर खुर्ची सोड असा नारा देत खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात ही मशाल रॅली काढण्यात आली। गणेश मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यासाठी पालिकेची कार्यवाहीची तयारी। उत्तर प्रदेशच्या मथुरात कृष्ण जन्माष्टमी साजरी। भाविकांची दर्शनासाठी गर्दी तर मंदिर परिसर भक्तिमय। भारतीय नौका INS राणा आणि INS ज्योती कोलंबोत दाखल। 12व्या भारत श्रीलंका नौदल सरावात सहभाग घेणार। नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस। शहरातील काही भागात पाणी साचलं। MPSC मार्केट आणि तुर्भे पोलीस स्टेशनच्या परिसरातील ही दृश्य आपण पाहतो। हडपसर टर्मिनल लवकरच कार्यान्वित होणार। पुणे रेल्वे स्थानकाला पर्याय म्हणून विकसितम होत असलेल्या या टर्मिनलचं काम डिसेंबरच्या अखेरीस पूर्ण होणार। नागपूरच्या बडकस चौक मित्र परिवाराकडून दहीहंडी उत्सवाचं आयोजन। दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली दहीहंडीला भेट। नागपूरमध्ये वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली गृहिणींची 12 लाखांची फसवणूक। या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल। रयत क्रांती संघटनेच्या कार्याध्यक्षाने 1 एकर दोडक्याच्या शेतीवर चालवली कुऱ्हाड। पिकाला दर न मिळाल्यानं शेतकरी दीपक भोसलेचं मोठं पाऊल। सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कळवणमधील ठेकेदारांचे तब्बल 550 कोटी थकीत। संतप्त ठेकेदारांचं बांधकाम विभाग कार्यालयावर धरणे आंदोलन। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे। जुने दस्तऐवज डिजिटल करण्यामध्ये बुलढाणा जिल्हा राज्यात पहिला। जिल्ह्याने 117 वर्ष जुनी 1,50,00,000 कागदपत्रे डिजिटल केली। पालकमंत्र्यांकडून कौतुक। विमा तिकिटांच्या दरात प्रचंड वाढ। प्रवाशांकडून वीकेंडच्या सुट्ट्यांचा पर्यटनासाठी लाभ। पुणे गोवा विमानाचं भाडं तब्बल 10,000वर पोहोचलं। नागपुरात स्टॅम्प पेपर विक्रीमध्ये गैरव्यवहार। नागपूर खंडपीठाची जिल्हाधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी। 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश। गडचिरोलीत भाजपनं मतदार यादीत घोटाळा केल्याचा आरोप। काँग्रेसच्या वतीनं मशाल मोर्चा काढत निषेध। सोनं आणि चांदीच्या दरात घसरण। 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 99,971 रुपये तर चांदीचा भाव प्रति किलो 1,15,100 रुपये। गडचिरोलीतील माध्यमिक आश्रमशाळेच्या 41 विद्यार्थ्यांची तापाची गोळी खाल्ल्यानं प्रकृती बिघडली। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत। छत्रपती संभाजीनगरमध्ये मांस विक्रीची दुकानं काल बंद ठेवण्यात आली होती। प्रशासनाच्या निर्णयामुळे विक्री बंद। व्यापाऱ्यांमध्ये मात्र नाराजी। तर नाशिकच्या मालेगावमध्येही मटण मांस विक्रेत्यांची दुकाने बंद होती। महानगरपालिकेकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त दुकानं बंद ठेवण्याचे आदेश। आदेशाचं पालन करत मटण विक्रेत्यांनी ठेवली दुकाने बंद। चंद्रपूरचं घोडाझरी तलाव 3 दिवस पर्यटनासाठी बंद असणारे। स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण झाल्यानंतर पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने हा निर्णय घेतला। अमरावतीतील आसरादेवी मंदिराकडे जाणारा मार्ग जीर्ण झालाय। पूल केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे। तातडीनं पूल दुरुस्तीची नागरिकांची मागणी। फास्टॅगचा वार्षिक पास मिळण्यास सुरुवात। वारंवार टोल भरण्यापासून वाहन चालकांची दिल्लीत मुसळधार पाऊस। NCRच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे हवामानात गारवा निर्माण।
बीडमधील रामेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागलाय. पावसामुळे धबधब्याला रौद्र रूप आले. दृश्य पर्यटकांसाठी आकर्षक ठरतंय. तर धाराशिव जिल्हा दमदार पाऊस आहे. अनेक ठिकाणी नदीला पूर आलाय. नदीला पूर आल्यानं पाणी दुकानांमध्ये शिरलंय. साताऱ्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय. कोयना धरण 83.92% भरलंय. धरणात 88.33 टीएमसी पाणी साठा. महाराष्ट्राला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा आहे. उद्यापासून पुढील 4 दिवस अतिमुसळधार पाऊस आहे. 7 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस आहे. जोरदार पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय. शेतात पाणी शिरल्यानं शेताला तलावाचं स्वरूप आलंय. बीड जिल्ह्यात देखील रात्रभर पावसाची संततधार. शिमरी पारगाव नदीला पूर. अनेक गावांचा संपर्क तुटला. ध्वजारोहणासाठी जाणारे अनेक कर्मचारी अडकले होते. वर्ध्यातील खैरी धरण ओव्हरफ्लो झालंय. तालुक्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्यामुळे मिटलाय. तर शेतकऱ्याच्या शेतातील सिंचनासाठी देखील मुबलक पाणी साठा. बीड जिल्ह्यात रात्रभर पावसाने हजेरी लावली आहे. सर्व भागात पाऊस असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. जम्मू काश्मीरमध्ये देखील पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. किश्तवाडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय. बचाव कार्य वेगाने सुरू आहे. जालन्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. पावसामुळे नदी ओढ्यांना पूर आलाय. तर अनेक गावांचा संपर्क तुटला. पुण्यातील दत्तवाडी इथे हॉटेलला आग. अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. ठाण्याच्या लोढा अमारा येथील इमारतीला लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू झालाय. धुरामुळे 2 जणांना त्रास झाला. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाकडून 300 नागरिकांची सुरक्षित सुटका. साताऱ्यात गंगापुरी गावात चोरीच्या उद्देशानं आलेल्या चोरट्यांना 24 तासात पकडलं. सीसीटीव्हीच्या मदतीनं चोरांचा शोध. अमरावतीतील राडा गँगच्या 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून दहशत माजवण्याचा प्रयत्न. तरुणांनी मागितली माफी. हिंगोलीत पावसाचा हाहाकार. पावसामुळे नदीकाठच्या शेतीचं नुकसान. सोयाबीन हळद पिके गेली खरडून. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.